तुम्ही शिलाई करायला बसलेले आहात, टीप व्यवस्थित येत नाही आहे, टीप वाकडी जात आहे, सुईचा टोक मोडत आहे, त्याचबरोबर सुईमधून सारखा दोरा निघत आहे, तुम्हाला मशीन खूपच इरिटेट करत आहे, तर ती का करते आणि त्यावरती काय सोल्युशन आहे ते मी आज तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे. सोल्युशन 100% तुमचा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करणारं सोल्युशन आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो एव्हरीवन, मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई मशीनवरती ज्यावेळेस तुम्ही टीप करायला बसता किंवा शिलाई करायला बसता, अशा वेळेस कापडवरती जी शिलाई असते ती वाकडी तिकडी येते, रेषमध्ये सरळमध्ये येत नाही, ओबडधोबड येते. तर त्यावरती काय सोल्युशन किंवा काय करायचं किंवा ती तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व करायचा हे मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय, दोरासुद्धा सुईमधून सारखा तुटत आहे. तर यावरती काय सोल्युशन करायचं किंवा का तुटतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर माझ्याकडे जी आहे ही 2 in 1 मशीन आहे, स्वागत कंपनीची आहे. ह्याची क्वालिटी खरंच खूप सुपर्ब आहे. मी माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेले आहे. ही चांगली बिझनेस करण्यासाठी वगैरे चांगली आहे शिलाई मशीन. जर तुम्हाला पण परचेस करायची असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. सुरुवातीला म्हटलं तुम्हाला दाखवावं, कारण सुई रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात त्यामध्ये बराचसाच हे असतो, म्हणजे सुई कोणत्या दिशेने बसवायची वगैरे वगैरे बरेचसेच काही ऑप्शन्स असतात किंवा सेटिंग चेंज असतात, बरोबर. कारण नॉर्मल शिलाई मशीनची जी सुई आहे ती वेगळ्या दिशेला बसवली जाते, बसवण्याची तिची पद्धत वेगळी आहे, त्याबरोबर त्या शिलाई मशीनचा शेपसुद्धा वेगळा आहे. आणि ही जी 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीन आहे हिचासुद्धा शेप वेगळा आहे. आता प्रॉब्लेम असा होत आहे की ज्यावेळेस मी शिलाई करायला बसले, इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय, शिलाई जी आहे ती वाकडी चाललेली आहे, अगदी तिरकी चाललेली आहे. तर त्या का तिरकी जाते, तर त्याचं कारण असतं ते म्हणजे सुई. तुमची सुई जर वाकडी बसली असेल किंवा त्याचा टोक जरी वाकडा झाला असेल तर असा प्रॉब्लेम क्रिएट होतो. ठीक आहे. आता इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय, सुईचा जो टोक आहे पूर्णपणे वाकलेला आहे. आता असा टोक का वाकतो याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिलाई मशीनचं शटल ओपन केलेलं असतं त्यावेळेस सुई आणि शटलची जर व्यवस्थित सेटिंग नाही बसली तर असा प्रॉब्लेम तुम्हाला येतो. आता माझं काय झालं, सेटल व्यवस्थित बसलेलं आहे, मात्र सेटल बसवत असताना शिलाई मशीनची जी सुई आहे ती सुईचा जो टोक आहे तो वाकलेला आहे. कारण माझ्या सेटलमध्ये दोरा अडकला होता, त्यामुळे मी ती ओपन केलं होतं आणि ती ओपन करून परत सेटिंग करून बसवली, मात्र सुईचा जो टोक आहे तो वाकडा झालेला आहे. त्यामुळे शिलाई वाकडी एका दिशेने जात आहे. तर सुरुवातीला आपण सुई चेंज करून घेऊया. पिकोफॉल मशीनची सुई चेंज करत असताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे सुईचा जो समोरचा टोक आहे तो आपल्या समोरच्या बाजूला घ्यायचा आहे. हा जो टोक आहे हा पाठीमागच्या बाजूला आणि हा जो टोक आहे हा समोरच्या बाजूला तुम्ही ज्या दिशेला बसलाय त्या तुमच्या बाजूला बसून घ्यायचा आहे. आणि जी सुई आहे ती वरतीपर्यंत टेकवायची आहे, खूप लूज ठेवायची नाही. आणि त्यानंतर स्क्रू फिट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. इथं तुम्हाला सुईचा जो काय प्रॉब्लेम आहे म्हणजे सुई कशी बसवायची वगैरे वगैरे मी तुम्हाला सांगितलं आहेच, इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. ठीक आहे. तर व्हिडिओला अजून पण लाईक केलं नसेल तर करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, कारण असेच महत्त्वाचे इम्पॉर्टंट्स व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. ठीक आहे. माझ्या मैत्रिणींना, माझ्या जे कोणी नवीन करतात, शिलाई मशीनला ट्राय करतात, शिकत आहे, स्टिचिंग शिकत आहेत, त्यांना बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. मी माझ्या अनुभवानुसार सांगते बरं का. तर इथं मी सुई वगैरे चेंज करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आता मी कापड पण घेतलेलं आहे. हे कापड सुत्ते आहे त्यामुळे थोडीशी शिलाई द्यायला वेळ घेतं. इथं तुम्ही पाहू शकताय, आता व्यवस्थित शिलाई येत आहे, अगदी सरळच कापड पुढं सरकत आहे, बरोबर. आता थोडंसं काय झालं आहे, मी मोबाईल थोडासा तिरका ठेवला आहे त्यामुळे तुम्हाला टीप तिरकी दिसत असेल, मात्र इथं तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित टीप आलेली आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला शिलाई घ्यायची असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला खडूने मार्किंग करून पट्टीने रेक ओढून घ्यायची आणि त्यानंतर मगच तुम्हाला शिलाई करायची आहे एव्हरीवन. ठीक आहे. आता मी अशीच तुम्हाला दाखवत आहे. हे सुती कापड असल्यामुळं ब्लाऊज पीसचं हे वाकडी तिकडी शिलाई येते, मात्र तुम्हाला शिलाई देत असताना मार्किंग करून रेष ओढून मगच घ्यायची. आता इथं तुम्ही पाहू शकताय ही व्यवस्थित टीप आलेली आहे. ठीक आहे. तर आय होप तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल अशी मी आशा करते. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.